नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज पुन्हा आपण चर्चा करतोय की राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी काल आपण चर्चा केली, अशाच उलटापालतीच्या राजकीय घडामोडींमधून महाविकास आघाडीमध्ये हेवे दावे चालू झाले आहेत. सौतासुभा सुरू झालेला आहे. कुणासोबत कुणाचा दोस्ताना आहे आणि कुणाची मैत्री किती काळ टिकते याच्याबद्दलच्या चर्चा सुरू होत असतानाच ठिणगी पडते की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायची वेळ आत्ता आली आहे असंही एकेकडे भासू लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये कोण कुणाला खेचण्याचा प्रयत्न करतोय आणि कोण कुणाचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जनतेमध्ये हीच चर्चा आहे की नेमकं राज्यातल्या सत्ताधारी पक्षामध्ये चाललंय काय. प्रत्येकांचे मतप्रवाह निर्णयाला दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडतीये का असा प्रश्न इथं उपस्थित होतो. याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चर्चेमध्ये असणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजीव वाघमारे, भाजपचे प्रवक्ते प्रवीण घुगे औरंगाबादवरून आणि मृणालिनी नानिवडेकर राजकीय विश्लेषक आणि सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार. सगळ्यांचं स्वागत. आपलं राजू वाघमारे पोहोचतील, पण या चर्चेकरता आज दिवसभर शिवसेनेच्या प्रत्येक प्रवक्त्याला नेत्याला आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही चर्चेत यायची तयारी दाखवली नाही. ही सुरुवातीला मी प्रेक्षकाला सांगतो आणि चर्चेला सुरुवात करतो. सुरुवातीला नानिवडेकर मॅडम आपल्याकडे येतो की ज्या प्रकारची राज्यातल्या सगळ्या राजकीय हालचाली आत्ता सुरू आहेत आणि ज्या प्रकारे हालचाली होताना दिसत आहेत, याच्यातनं हे सगळं आलबेल चाललंय असं दिसतंय की काहीतरी बिघडतंय असं वाटतंय? मला असं वाटतं की आलबेल चालतानाच काहीतरी बिघडत राहणार आहे. कारण मूळ महाविकास आघाडीची जी रचना आहे तीच हिंदुत्ववादावर विश्वास असलेली शिवसेना आणि धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणारी काँग्रेस अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष असल्यामुळे त्यांना फारसं ओझं वाहावं लागत नाही. त्यांच्या भूमिका या निश्चित असतात, त्यांना त्यांच्या मतदारांना सांगता येतात. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांच्या पाठीराख्या वर्गाला नाराज करता येत नाही. आणि शिवसेना ही तर भारतीय जनतापेक्षाही आमचं हिंदुत्व कसं जाहलंय हे दाखवणारा पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जे काय होणार आहे ते होणार होतंच, पण मला वाटत नाही की हे तुटण्यापर्यंत जाणार आहे. कारण सर्वांनी मिळून एकत्र राहण्यात हित आहे हे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना कळत आहे. बरोबर आहे की कळतंय, पण वळत कुठंच नाही अशा प्रकारचं सगळं भासवलं जातं. असं सगळं चित्र सध्या दिसतंय. संभाजीनगरचा मुद्दा असेल किंवा आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाई जगतापांनी केलेलं वक्तव्य असेल. काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की ह्या किमान समान कार्यक्रमावरती म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आधारित असलेलं हे सरकार आहे. त्यामुळे तीन पक्षांना एकत्रित घेऊन विचारात घेऊन हे सरकार पुढे न्यावं लागणार आहे. प्रवीण घुगे, काय वाटतंय की ज्या प्रकारे सगळे मुद्दे समोर येत आहेत, एकीकडे हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही समोर करताय, म्हणताय संभाजीनगरचा मुद्दा जर शिवसेनेने पुढे नेला तर आम्ही पाठिंबा देऊ, काँग्रेस मात्र त्या गोष्टीला तयारी दर्शवत नाही आहे. पण हे सगळं चित्र पाहत असताना काय राज्यातल्या सरकारबद्दल वाटतंय भाजपला, की सरकार पुढे जाईल की भाजप काहीतरी वेगळा गळ टाकून बसले की पुढे काहीतरी झाल्यानंतर आपण त्या जागेला जाऊ शकतो? मुळात महाराष्ट्रातलं जे सरकार गठीत झालेलं आहे हेच मुळात जनमताच्या विश्वासघातातून गठीत झालेलं हे सरकार आहे. यांना कुठलेही एक विचार, समान धागा, समान काही तत्व किंवा कुठला कार्यक्रम हा मुळात नसलेलं एक दिशाहीन सरकार आज आपण अनुभवतोय, महाराष्ट्र हे अनुभवतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि त्यातूनही शिवसेनेला आपली सत्ता टिकवण्यासाठी कराव्या असणाऱ्या ज्या काही तडजोडी आहेत, या राज्यस्तरावरती होत असणाऱ्या तडजोडीतून सामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तो आज अत्यंत अस्वस्थ भावना जगतोय. आणि ह्या अस्वस्थतेतून अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज समोर येत असताना दिसत आहेत. मुळात आता या ज्या पद्धतीने संभाजीनगरचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणला गेला आणि या ठिकाणी सुपर संभाजीनगरचे बोर्ड या ठिकाणी लावून पुन्हा एकदा या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न इथल्या शिवसैनिकांनी केला. मला असं वाटतंय की राज्य स्तरावरचं असणारं नेतृत्व, ते घेत असणारी आपली भूमिका आणि त्याला विसंगत या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणच्या जनभावनेला हाक देण्याचा करत असणारा केविलवाणा प्रयत्न, हे सगळे मुद्दे हे या निमित्ताने समोर येताना दिसत आहेत.
या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येऊन आपली स्पष्ट भूमिका मांडतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे प्रवक्ते या ठिकाणी आम्ही असा प्रस्ताव आला तर विचार करू अशा प्रकारच्या भूमिका मांडत असताना दिसतात। एका अर्थानं अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र हे सरकार अनुभवतंय। हे महाराष्ट्रातली जनता पण या गोंधळामध्ये भाजपच्या नेत्यांकडे तितकीच भर घातली जाते असं नाही वाटत तुम्हाला? तुमचे प्रदेशाध्यक्ष देखील वेगळीच मतं मांडतायत, परत काही नेते मंडळी वेगळी मतं मांडतायत, त्यामुळे ह्या गोंधळामध्ये अजून भर पडतेच आहे ना? नाही, भारतीय जनता पार्टीची प्रत्येक विषयावरची स्पष्ट भूमिका आहे आणि त्या आपल्या भूमिकेवरती भारतीय जनता पार्टी पूर्वी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडत राहिलेली आहे। आजही आम्ही मांडतोय की म्हणजे संभाजीनगरचा मुद्दा समोर येत असताना शिवसेनेनं अशा प्रकारचा मुद्दा ज्यावेळेस समोर आणला त्यावेळी आम्ही ही स्पष्ट भूमिका मांडली की या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। परंतु निवडणुकीच्या तोंडावरती राजकारणासाठी त्याचा वापर करणं हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाहीये। परंतु या शहराचं नाव संभाजीनगर होण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी मात्र भारतीय जनता पार्टी नक्की अग्रेसर राहून भूमिका घेईल। डॉक्टर राजू वाघमारे पोहोचतायत स्टुडिओमध्ये काही वेळातच, ते येईपर्यंत नानिवडेकर मॅडम, हा एक मुद्दा आहे की हिंदुत्वाच्या भूमिकेवरती गेली 24-28 वर्ष हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत होते यापूर्वीपर्यंत, गेल्या वर्षभराचा काळ जर सोडला तर शिवसेना आणि भाजप। पण आत्ता ज्या प्रकारची भूमिका शिवसेना मांडते आणि भाजपचे नेते मंडळी ज्या प्रकारच्या भूमिका मांडताना दिसत आहेत, या मुद्द्यांकडे पाहताना जाणीवपूर्वक निवडणुका आल्या की हिंदुत्वाचं, धर्माचं आणि समाजहिताचं एक लेबल लावायचं आणि राजकारण करायचं, हेच याच्यातनं दिसतंय का? जनतेचं काही हित त्याच्यामध्ये दिसत नाहीये फारसं। अगदी बरोबर आहे राजेंद्रजी, कोविडनी सर्व परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे। कित्येक लोकांच्या घरात खायला अन्न नाही। औरंगाबाद शहराचे प्रश्न तसेच गंभीर असणार आहेत, तिथले अनेक उद्योग बंद पडलेले आहेत आणि अशा वेळेला जे नामांतर आधीच करता आलं असतं, मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे सहकारी होते। युती सरकार असताना नामांतराचा जो निर्णय घेतला गेला तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला। विलासराव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी तो निर्णय रद्दबातल केला। पण मागच्या 5 वर्षाच्या काळात शिवसेना आणि भाजपनी नेमकं काय केलं? संभाजीनगर हे नाव बदलून जर हिंदुत्वाचा जय जयकार होत असेल तर गेल्या 5 वर्षात हे दोन्ही पक्ष काय करत होते? आणि आता कुठेतरी हिंदुत्वाची कास घ्यायची वेळ का आलेली आहे? तर ती मतदारांना सामोरं जायचं आहे म्हणून। यात सध्या सत्तेत शिवसेना असल्यामुळे कदाचित याचा दोष भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त देता येईल। आता जर तुम्ही तुमची धोरणं सोडून एका वेगळ्या पक्षाशी युती करता आहात तर त्यांना विश्वासात न घेता माहिती संचालनालय असं कसं संभाजीनगर हे नाव बदलून टाकतं? आणि ते नाव बदलल्यावर जर बाळासाहेब थोरात आणि अजित पवार त्याला उत्तर देत असतील तर हा किमान समान कार्यक्रमातला विषय नाही। मग शिवसेना सत्तेसाठी किंवा भाजप आणि शिवसेनेत नेमकं काय झालं आपल्याला माहीत नाही। यासाठी जर सगळं सोडून देऊन वेगवेगळ्या आचारसरणी विचारसरणी एकत्र आणण्याचा आग्रह धरता नाही, आम्ही संभाजीनगर हे नाव बदलूनच दाखवू असं करत असतील तर हे सरकार आणि त्या सरकारमधले दोष दररोज बाहेर येत राहतील। या जनतेला अजिबात रस नाही। अगदी खरं आहे, जनतेचे प्रश्न वेगळे आहेत। अगदी खरं आहे, अगदी खरं जिमखान्याचं संभाजीनगर अगदी खरं आहे। याच मुद्द्यावर मला पुढेही चर्चा नाही। डॉक्टर राजू वाघमारे देखील आता आपल्या सोबत आलेले आहेत। डॉक्टर वाघमारे, जनतेच्या मनातले प्रश्न घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल, मग किमान समान कार्यक्रमावरती सत्तेत असलेला हा पक्ष अचानक वेगळी भूमिका मांडतो आणि काँग्रेस एक वेगळा सूर लावायला लावते, म्हणजे सगळं काय आलबेल चाललंय असं आपण समजायचं का? जनतेने काय समजायचं की कुणावर विश्वास ठेवायचा? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट राजेंद्रजी, महाविकास आघाडीमध्ये अजिबात काहीही धुसफूस नाहीये। अगदी स्पष्टपणे आम्ही सगळेजण एकत्र आहोत किमान समान कार्यक्रमवर। त्या कार्यक्रमामध्ये नामांतराचा मुद्दा नाही असं आम्ही स्पष्ट केलेलं आहे। निवडणुकीच्या काळामध्ये संभाजीनगर हे नाव घेऊन जर कोण येत असेल तर तो या औरंगाबादच्या जनतेचा केलेला अपमान असेल। कोण येत असेल म्हणजे तुमचाच मित्र पक्ष आहे सत्तेतला, दुसरं कोणी येत नाहीये। मला बोलू द्या ना सर, मला बोलू द्या राजेंद्रजी। काय आहे
की मूलभूत प्रश्नांवर लोकशाहीमध्ये निवडणुका लढवल्या जातात आणि या ज्या निवडणुका मूलभूत प्रश्नांवर ज्या लढवल्या जातात त्याच्यावरच लढवल्या जाव्यात. भाजप, आता मी याच्या अगोदर ऐकलं की विश्वासघात वगैरे, भाजपचे प्रवक्ते कोण आहेत ते प्रवीण बोलत घुगे आहेत, होते. प्रवीण घुगे आहेत आपल्यासोबत. हा, तर ते कसं आहे की विश्वासघात या शब्दाचं दुसरं नाव भाजप आहे आणि त्यांनी दुसऱ्यांना विश्वासघातकी म्हणावं याच्यासारखा विनोद दुसरा कुठचा नाही. प्रवीण घुगे, उत्तर द्या तुम्ही. त्याच्यामुळे कसं आहे की गेली 2014 पासून 2019 पर्यंत यांची सत्ता होती. भाजपचे मुख्यमंत्री होते. 4 वेळा यांनी स्मरणपत्र पाठवली असं भाजप स्वतः सांगतं. मग यांचे मुख्यमंत्री एवढे कमजोर होते हे यांनी सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे, आपण उत्तर घेऊ राजू वाघमारे. मी येतो तुमच्याकडे. प्रवीण घुगे, प्रवीण घुगे. नाही, मुळात राजीवजींनी मूळ प्रश्नाला बगल देत आहेत. मी असं म्हणतोय की खरं तर हा तुमच्याच मित्र पक्षाने, तुमच्याच नेतृत्वाने, म्हणजे सरकारच्या या सगळ्या विषयात तुमचे राजूजी, तुमचे मंत्री माननीय अमितजी देशमुख यांच्या नावाने पोस्ट काल जाहीर केलेली आहे की संभाजीनगरच्या या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काही घोषणा आपण केल्या आणि अमित देशमुखांचं छायाचित्र असणाऱ्या पोस्टवरती, तो नाव असणाऱ्या पोस्टवरती त्या ठिकाणी संभाजीनगरचा एका बाजूला उल्लेख करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय की हा काय आमचा समान कार्यक्रमातला मुद्दा नाही. मला असं वाटतं की हा दुतोंडीपणा आहे. आपण या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवतायत आणि म्हणून आणि दुसऱ्यावरती विश्वासघाताचा आरोप करत असताना खरं तर या जनमताने कौल या निवडणुकीमध्ये काय दिला हा सगळ्या जगाला माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीचं अनैसर्गिक सरकार या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आणि त्यातून हेच होणार आहे. दुसरा अजेंडाच नसेल, विकासाचा काही विषय नसेल. अहो, गेल्या 1 वर्षभरामध्ये संभाजीनगरचा मी ज्यावेळेस विचार करतो, काय विकासासाठी केलं या सरकारने, एक काय घोषणा, त्या मुद्द्यावर येऊ आपण. सरकारच्या घोषणा कशा झाल्या काय त्याच्यावरती येऊ. पण जो मुद्दा आहे, मला राजू वाघमारेंना विचारायचं की प्रवीण घुगेंनी जो मुद्दा उपस्थित केला तो रास्त आहे की मंत्रिमंडळाच्या कालच्या निर्णयानंतर तुमचे मंत्री अमित देशमुख यांच्या फोटोच्या समोर संभाजीनगर आणि कंसात औरंगाबाद हे काँग्रेसला चालतं का? जर हे चालत असेल तर काँग्रेसचा किमान समान कार्यक्रम कुठे आहे आणि मांडणारी भूमिका ही विपर्यास्त आहे असं दिसत नाहीये का? नाही, मला स्पष्टपणे सांगायचंय की माननीय अमित देशमुख साहेबांचं ते अधिकृत ट्विट होतं, अधिकृत भूमिका होती. ही भूमिका पक्षाची नाही, प्रदेशाध्यक्षांची भूमिका सांगतात, ती पक्षाची भूमिका असते. हे स्पष्ट आहे राजेंद्रजी. मान्य ऐका, पक्षाची भूमिका स्पष्ट असते, पण पक्षाचा एखादा नेता मंत्रिमंडळात असेल आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भातल्या पोस्टवरती सीएमओ कडनं जर ट्विट करत असतील तर मग किमान समान कार्यक्रम आणि काँग्रेस मांडत असलेली भूमिका ही सरकारपेक्षा वेगळी असं दिसत नाहीये का? याच मुद्द्यावर मला विचारायचं तुम्हाला. नाही राजेंद्रजी, किमान समान कार्यक्रम जो आहे तो जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी केलेला कमाल जो समान कार्यक्रम आहे तो. त्याच्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नामांतर वगैरे हा मुद्दाच नाही आहे. हा जनतेचा प्रश्न, मूलभूत प्रश्न होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये तो मुद्दा नाही आहे, हा मी स्पष्ट केलेला आहे. ठीक आहे, नानिवडेकर मॅडम, जनतेचे प्रश्न काय आहेत त्याच्यावर बोलायचे. आणि राहिला प्रश्न भाजपचा, तर भाजपला नानिवडेकर मॅडम, हा मुद्दा काँग्रेसचा हा मुद्दा पटतो का की ज्या ठिकाणी अमित देशमुखांच्या फोटो समोर संभाजीनगर आणि कंसात औरंगाबाद हे ट्विट सीएमओ कडनं जातं? हो 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 राजेंद्रजी, राजू वाघमारे आपले मित्र आहेत. राजकारणात फार कमी शिकले सवरलेले आणि उच्च विद्या विभूषित लोक आहेत. त्यांच्याबद्दल आदर ठेवून मी प्रश्न विचारते की अमित देशमुखांची भूमिका वेगळी आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भूमिका वेगळी असं तर नाही. आणि भाई जगताप वेगळी भूमिका मुंबईसाठी मांडतात ट्विटर हँडलवरून किंवा त्यांच्या खात्याच्या. हो, ह्यात काय अर्थ आहे बरं? अमित देशमुख हे अत्यंत तरुण नेते आहेत, धडाडीचं नेतृत्व आहे. त्यांचे वडील महाराष्ट्राचे अत्यंत यशस्वी नेते होते. वडिलांनी ज्या गोष्टीला विरोध केला पक्षाची बांधिलकी म्हणून, समजा नजरचुकीने काही झालं असेल तर त्या हाताखालच्या नोकरशहांना अमित देशमुखांनी कारण दाखवा नोटीस दिलेली आहे का? मला पत्रकार म्हणून उत्सुकता आहे.
आणि दुसरं असं आहे की जनतेचे प्रश्न वेगळे असताना हे काय नामांतर चालू आहे. आज औरंगाबादमध्ये झालेलं असं आहे की हिंदुत्व विरुद्ध MIM मुळे एक वेगळं पक्षीय ध्रुवीकरण असं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यात शिवसेनेला कुठेतरी उभं राहायचं आहे. त्यासाठी जनतेला का वेठीला धरतात. त्यांना रोजगार द्या, त्यांना उद्योग द्या. औरंगाबादमध्ये जे काय औद्योगिक वसाहत होणार होती त्याकडे लक्ष द्या. काँग्रेसनी आणि शिवसेनेनी आणि राष्ट्रवादीनी याकडे लक्ष द्यावं आणि भाजपनी ते तसं लक्ष देत नसेल तर अंकुश ठेवावा. अगदी मुद्दा योग्य तुम्ही मांडला. एक ब्रेक घ्यायचा. राजू वाघमारे, मी येतो ब्रेक नंतर तुमच्याकडे, की मतांची विभागणी करण्याकरता मतांचं ध्रुवीकरण करायचं. प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाकडून वेगवेगळे अजेंडे ठरले जातात. मग तोच हा अजेंडा आहे का? एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संभाजीनगरचं नाव मागायचं, नामांतराची भूमिका मांडायची, नाना शंकरशेठ नाव मुंबई सेंट्रलला द्यायचं, आम्ही केलं की शिवसेनेने केलं, असं भाजप आणि शिवसेनेमध्ये द्वंद्व चालू असतं. या सगळ्या भूमिकांमागे एकमेव धर्मकारण आहे, ध्रुवीकरण मतांचं आहे, की मतांची विभागणी असे मुद्दे समोर मांडल्यामुळं कुठल्या तरी पक्षाला फायदेशीर ठरू शकते म्हणून घेतलेली भूमिका आहे का? याची चर्चा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय आवाज महाराष्ट्र. या सगळ्या महाराष्ट्राच्या आवाजामध्ये मुद्दा हाच येतो की महाविकास आघाडीमध्ये जर सगळंच आलबेल चाललेलं असेल तर मग ही वेगळी मतं कशी येत आहेत. मगाशी बोलताना अजित पवार म्हणाले की 3 पक्षांचं सरकार आहे. जर हे मुद्दे असे समोर येत असतील, वेगवेगळ्या भूमिका प्रत्येकांच्या समोर येत असतील तर आम्हाला त्याच्यात चर्चा करावी लागेल. मग ही चर्चा कधी होणार? किमान समान कार्यक्रमाविषयी सोनिया गांधी तिकडनं दिल्लीतून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि त्याच्याविषयी आठवण करून देतात की हे सरकार याच्यावरती आधारित आहे आणि पुढे चाललं आहे. आणि काँग्रेस मग सातत्याने वेगळी भूमिका मांडण्याच्या प्रयत्नात का आहे? हाच मुद्दा राजू वाघमारेंना मला विचारायचा आहे. डॉक्टर वाघमारे, काँग्रेस सातत्याने वेगवेगळी भूमिका मांडते आणि आपण म्हणताय किमान समान कार्यक्रम. मी परत त्याच मुद्द्यावर येतो. जर किमान समान कार्यक्रमावर सरकार आलबेल चाललेलं असेल तर मग याच्यावरती शांततेत बसून तोडगा का काढला जात नाही? डॉक्टर वाघमारे, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? प्रवीण घुगे, की या जसं आता नानिवडेकर मॅडमांनी पण मुद्दा मांडला की ध्रुवीकरण होण्यासाठी म्हणून हा सगळा खेळ राजकारणाचा चालू आहे का? मतांचं ध्रुवीकरण की मतांची विभागणी? एकमेकांचा फायदा की एकमेकांपासून दुरावा? नेमकं चाललंय काय? या ठिकाणी शिवसेनेनं आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. आज ज्या वेळेस एकतर राज्य स्तरावरून अशा प्रकारच्या जनमताचा विश्वासघात करून जशी शिवसेना सत्तेमध्ये आली, तसंच या संभाजीनगर शहरामध्ये मात्र या ठिकाणचे विकासाचे अनेक विषय पुढे नेण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहे. गेल्या आणि हे या ठिकाणच्या संभाजीनगरच्या जनतेने वेळोवेळी आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे. आणि या ठिकाणचं हे सगळं या शहराचं वाटोळं होण्याच्या पाठीमागं, अशा प्रकारच्या विकासाला अडथळा निर्माण होण्याच्या पाठीमागे जी शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे ही या संभाजीनगरवासियांना ही पूर्ण माहिती आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच्याकडून लक्ष विचलित करून या सगळ्यांना भावनिक वातावरण करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु मी या ठिकाणी राजेंद्रजी मी आपल्याला सांगेन की या वेळेसच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरची जनता याला भुलणार नाही. यावेळेस विकास हाच महत्वाचा मुद्दा राहील. आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे इथल्या पाणी पुरवठ्याचा विषय हा सातत्यानं येत राहिला आणि तो केवळ या ठिकाणच्या नेतृत्वाच्या असणाऱ्या ज्या काही वेगळे इंटरेस्ट त्यामध्ये होते. पण पाणी पुरवठ्याचा मुद्दा, प्रवीण घुगे, पाणी पुरवठ्याचा मुद्दा गेल्या पंचवार्षिक मध्ये भाजप सरकारकडनंही औरंगाबादचा सुटला नाही. हे कुठतरी आपल्याला स्वीकारावं लागेल. राजू वाघमारे, किमान समान कार्यक्रमावरती जर वारंवार मुद्दे समोर येत असतील तर तोच आम्ही सांगतो. किमान समान कार्यक्रमावरती जर सातत्याने काँग्रेस म्हणत असेल तर मग चर्चेतले मुद्दे वेगळे का येतात? शिवसेनेशी बोलून हा मुद्दा सोडवला का जात नाही? नाही, आता मला मगाशी आमच्या संपादक ताई मृणालिनी ताईंनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचं पहिल्यांदा मला स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे की आमचे मंत्री आदरणीय अमित देशमुख साहेबांकडून ते ट्विट केलेलं नव्हतं. हे ट्विट मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून, जनसंपर्कामधून, कार्यालयातून हे ट्विट सगळ्या संबंधित विभागाची जी ट्विट करण्यात आली त्याच्यामध्ये हे ट्विट करण्यात आलं होतं. ते अमित देशमुखांनी हे ट्विट केलेलं नव्हतं.
त्याच्यामुळे आमच्या मंत्र्यांनी देशमुखांनी अशा ट्विट प्रकारे- केलं, अमित देशमुखांनी ट्विट केलं असं कोणीही म्हणत नाहीये. शासनाच्या नाही, नाही, सीएमओच्या याच्यावरनं ते मगाशी- आलेलं आहे. हे कुणी म्हणत नाही अमित ऐका ना. देशमुखांनी केलं. मग अमित नाही, देशमुखांचा मगाशी- फोटो वापरला याच्यावरती काँग्रेसने आक्षेप नोंदवला की नाही नोंदवला? नाही नाही, आम्ही नोंदवला. आम्ही राजेंद्रजी आम्ही आक्षेप नोंदवला. आम्ही आक्षेप नोंदवल्यामुळे सीएमओनी स्पष्टीकरण केलं त्याचं. सीएम ऑफिसने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. हा पहिला मुद्दा. ते आता ट्विट दुसरा अजूनही मुद्दा दुरुस्त असा. झालेलं नाहीये. माझा वेळ संपत आलाय. माझा वेळ संपत आलाय. आपण परत मुद्दा असा- राजू वाघमारे तुम्ही ऑलरेडी लेट आलात त्यामुळे माझा वेळ संपत आलाय. शेवट अगदी थोडक्यात 30 सेकंद मानवलेकर मॅडम, काय या सगळ्या घडामोडीमध्ये पुढे होणार आहे? हे आलबेल असंच चालत राहील की तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा असं म्हणत सरकार पुढे जाईल? अगदी बरोबर तुम्ही म्हणतात. एक तर अमित देशमुखांनी ते ट्विट केलेलं नाही आहे, हे फार उत्तम आहे. त्यांनी त्यांची भूमिका सातत्याने मांडली पाहिजे, त्यांचे अभिनंदन याबाबत. पण 3 पक्ष जेव्हा वेगवेगळी वैचारिक भूमिका असताना एकत्र येतात तेव्हा तो 3 पक्षांचा काय असतो ते आपण न बोललेलं बरं. मला असं वाटतं पुढचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे, जिल्हा परिषद आणि मनपा. त्यामुळे महाराष्ट्राला हेच सगळं पाहावं लागणार आहे. आणि प्रागतिक विचारांच्या महाराष्ट्रात हे काय होतं आहे, निवडणुकीत कोणाला मतदारांनी मत दिलं आहे आणि आघाडी कशी चालली आहे, यातच कवित्व आपल्याला वर्षभर रंगवावं लागेल. अगदी खरं, याचंच कवित्व वर्षभर नोंदवावं लागेल, रंगवावं लागेल. ही चर्चा आवाज महाराष्ट्राच्या मध्ये इथंच मी थांबवतो. सर्व पाहुण्यांना धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. पाहत राहा साम टीव्ही, बातमीची व्यवस्था बदलेल.